विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. लक्षात घ्या, ॲडमिट कार्ड आला आहे, त्या अनुषंगाने 5 तारखेला परीक्षा होणार आहेत. आपल्याकडे जर आपण वेळेत टाईम जर बघितला तर लक्षात घ्या 31, त्यानंतर 1, 2, 3 आणि 4 म्हणजे मोजून किती दिवस आहे आपल्याकडे, तर फक्त 5 दिवस आहे. 5 दिवसांमध्ये अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, जे नवीन स्टुडंट आहे, जे PG करतायत किंवा कुठे क्लिनिक आहेत किंवा ज्यांना वेळ कमी भेटतो त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे या गोष्टी बघणार आहेत. यातले बरेच विद्यार्थी काय असतील की त्यांनी चांगला अभ्यास केला असेल तर त्यांनी आता शेवटच्या याच्यामध्ये रिव्हिजन कशी केली पाहिजे हे देखील आपल्याला बघायचं आहे. टाईम टेबल कसं बनवलं पाहिजे याविषयी देखील बघूयात. तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस मी पकडतो 31, 1, 2, 3, 4. हा जो 4 तारखेचा दिवस आहे तो फक्त रिव्हिजनसाठी तुम्हाला ठेवायचा आहे. हे जे बाकीचे जे दिवस आहे 31, 1, 2, 3 हे जे 4 दिवस आहेत त्यांमध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की लक्षात घ्या, आता काय करायचं आहे, तुमचा एक एक मिनटं महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय करायचं, स्वतः बसा, ॲनालाइज करा तुमच्याकडे किती टाईम अवेलेबल आहे, तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला किती वेळ देऊ शकता. आता या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एकच सांगेल की लक्षात घ्या, जो तुमचा आयुर्वेद अभ्यासक्रम आहेत ना, जर तुम्ही 100% जर टाईम पकडला त्यापैकी तुमचा जो निम्मा वेळ आहे 50% टाईम हा तुमचा आयुर्वेदाला गेला पाहिजे. तुम्ही बसून स्वतःचे काय म्हणता येईल की वर्किंग हावर काढा, तुम्ही किती वेळेस अभ्यास करू शकता. त्यानंतर उर्वरित नॅशनल हेल्थ प्रोग्रामला 25% टाईम, ठीक आहे. म्हणजे जर सपोज तुम्हाला दिवसातले 8 तास जर भेटत असतील तर 4 तास कशाला जातील, आयुर्वेद अभ्यासक्रमाला, 2 तास नॅशनल हेल्थ प्रोग्रामला आणि बाकीचा जो वेळ आहे तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जीकेला देऊ शकता. किंवा असं करा, 8 तासापैकी 4 तास आयुर्वेदाला द्या, 3 तास जीकेला द्या आणि 1 तासात तुमचं नॅशनल हेल्थ प्रोग्राम तुम्ही अभ्यास करू शकता. आता कसा अभ्यास करायचा, कोणता सब्जेक्ट किती करायचा हे देखील मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा आयुर्वेदाचा जर सिलेबस करायचा असेल, एक बघा, मी या ठिकाणी ॲडव्हर्टाईज करत नाही. तुमच्याकडे बुक असेल तर ते बुकचं ॲनालाइज करा, तुमच्याकडे किती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल ते MCQ बघा. जर आपलं आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, या ठिकाणी 3000 प्रश्न आहे तुमच्याकडे, मोजून 4 दिवस बाकी आहे तुम्हाला. म्हणजे इमॅजिन करा, दिवसाला तुम्ही 1000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं असेल, बरोबर. हे टार्गेट ठेवा, आज मला 1000 प्रश्न करायचे आहेत, बरोबर. आणि ते 1000 प्रश्न केल्यानंतर मला रिव्हिजनसुद्धा करायची आहे त्यांची, हे टार्गेट तुमचं असलं पाहिजे, बरोबर. या ठिकाणी ही जे आपलं 3000 आहेत क्वेश्चन, त्याची प्राईज आहे 999, हे झालं. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे, हे जे 10 टॉपिक दिले आहेत ना त्यांनी, त्याच्यात तुम्हाला नोट्स वाचणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नोट्स असेल तर नोट्स रीड करा आणि MCQ तुम्ही त्या ठिकाणी लावायचे आहेत. लक्षात घ्या, आपल्या ह्या ज्या नोट्स आहेत ना त्या 2 ते 3 पेजेसच्या आहेत फक्त नोट्स, आणि त्यासोबत या ठिकाणी 430 मल्टिपल चॉईस आपल्याकडे क्वेश्चन आहे, बरोबर. याचा जो तुम्ही बघितला ना, याला पूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 तास विद्यार्थी मित्रांनो फक्त पाहिजेत. हे जर मटेरियल घेतलं तर 4 ते 5 तुम्हाला फक्त तुम्ही कवर करू शकता, ठीक आहे. म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम असं नाही की खूप पॅनिक होऊन जायचं, काय करू, या ठिकाणी एकाच वेळेस तुम्हाला सर्व मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं आहे, तर ते घ्यायचं आणि 4 ते 5 तासामध्ये हे सर्व संपून टाकायचं. त्यानंतर जो 4 तारखेचा जो काय म्हणता येईल की जी रिव्हिजनसाठी टाईम ठेवला आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, याचे फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानासाठी लक्षात घ्या, यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर असे पार्ट आहे. सामान्य ज्ञानमध्ये 4700 प्रश्न आहे. आता 4 दिवसामध्ये कसं कराल तुम्ही, तर 1000 प्रश्न, 1100 प्रश्न तुम्हाला दिवसाला लावायचे. यापैकी जर तुम्हाला मटेरियलमधून काही जर एक्सक्लूड करायचं असेल, सर्वात पहिल्यांदा समाजसुधारक टॉपिक करून घ्या. सेकंड नंबरला भूगोल, भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक करायचा आहे. तिसरा राज्यघटना करायचा आणि चौथा सामान्य विज्ञान. हे टॉपिक सुरुवातीला संपून टाका 4 दिवसामध्ये. आणि वेळ जर भेटला तर मग इतरचे टॉपिक जसे की इतिहास, त्यानंतर अर्थव्यवस्था आणि हे इतरचे टॉपिक करा. हे तुमचं नियोजन. तुम्ही जर स्वतःकडे तुमच्या नोट्स असतील किंवा MCQ जर सेपरेट असतील तर करा, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे आपलं मटेरियल घेऊ शकता. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये आता एवढा वेळ नाहीत, जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे जे 2335 प्रश्न आहेत ते एकदा करायचे आहेत. त्यानंतर ह्या जे इतरचे PDF आहेत ते एकदा रीड करायचे आहेत. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ, कोरोना प्रश्न, ऑलिम्पिक प्रश्न हे तुम्हाला कव्हर करून घ्यायचं आहे. तुमचं टाईम टेबल बघा, JK झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला तर त्या ठिकाणी जानेवारी ते ऑगस्ट आणि ह्या जे मी नावं घेतले ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी मित्र आता ज्यांचा संपूर्ण अभ्यास झाला आहे, जे रिव्हिजन करतायत ते लोक काय करतील, फुल लेंथ टेस्ट घेतील, फुल लेंथ टेस्ट देतील. यामध्ये 100 प्रश्न आहे, 200 मार्क, वेळ 2 तास आहे. एक्झाम पॅटर्न सेम आहे. OMR शीट दिले, स्वतः टाईम लावून या ठिकाणी ही एक फुल लेंथ टेस्ट द्यायची, म्हणजे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कळून जाईल. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला हे कंप्लीट पॅकेज जर पाहिजे असेल, म्हणजेच काय, आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न, नॅशनल हेल्थ प्रोग्राम नोट्स आणि
430 प्रश्न, सामान्य ज्ञान 4700 प्रश्न, चालू घडामोडी 5500 प्रश्न आणि 1 फुल लेंथ टेस्ट याची टोटल प्राईज होते 2000 रुपये, 2054 रुपये. परंतु तुम्हाला एकाच वेळेस फक्त 1500 रुपयामध्ये भेटेल. लक्षात घ्या. जे विद्यार्थी क्लिनिक चालवत आहेत किंवा जे सॅलरीड आहेत, ज्यांचं इन्कम चालू आहेत, तर लक्षात घ्या तुम्ही परचेस करा. जे विद्यार्थी सपोज जॉब करत नसेल, त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असेल तर ते व्हॉट्सअप करा. आपण या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट या ठिकाणी देऊ शकतो. कमी वेळ तर कमी वेळामध्ये पॅनिक होऊ नका, होप सोडून देऊ नका. लक्षात घ्या काय होतं की बऱ्याचदा वेटिंग लिस्ट येऊ शकते, बरेचसे मुलं जॉईन करत नाही, त्यामुळे तुमचे चान्सेस त्या ठिकाणी असू शकतात. त्यामुळे या ठिकाणी होप सोडून देऊ नका. आयुर्वेदा सिलेबस तुमच्याकडे असेल आणि हे जर बाकीचे जर टॉपिक पाहिजे असेल ते 800 रुपयामध्ये तुम्हाला भेटेल. माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की आधी तुम्ही किती अभ्यास केला यापेक्षा शेवटच्या काळात शांत डोक्याने किती अभ्यास करताना हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या तुम्हाला पेपरमध्ये जाऊन प्रश्न दिला आणि उत्तर लिहायचं नाही, तुम्हाला प्रश्न आणि 4 ऑप्शन तिथंच आहे. बरोबर. तुमची सद्विवेक बुद्धी वापरून जर तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणता येईल की 2 ऑप्शन जरी डिलीट करता आले, 50-50 जरी चान्सेस असेल तरी तुमचं सिलेक्शन विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे होप सोडू नका, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपले काही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता. लक्षात घ्या आपला जो क्रमांक आहे तो आहे 9356556037. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील व्हिडिओ अपलोड केले, ते देखील आपण विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत ते तयारी करतायत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पोहोचवायचा आहे. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा. या आधीचे व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.